भगवद्गीतेतला कुठलाही रॅन्डम पेज. आणि भगवान म्हणून जाणतात. भगवान हे सर्वोच्च परतत्व आहेत. भगवंताहून अधिक दुसरे काहीही नाही. भगवान सांगतात की मत परतर न्यायत कृषिदस्ती धनश्चया निर्वेश. ब्रह्माचा आधारही श्रीकृष्णच आहे. ब्रह्मणो हे प्रतिष्ठाहम म्हणून सर्व प्रकारे श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत. ज्याचे मन, बुद्धी, निष्ठा आणि आश्रय सदैव श्रीकृष्णामध्ये स्थित आहे. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे, निसंशय त्याची सर्व कल्मशे पूर्णपणे धुतली जातात आणि त्याला परम सत्याचे संपूर्ण ज्ञान होते. कृष्ण भावना वेद मनुष्य निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्णांमध्ये द्वैत आहे, एकाच वेळी भेद आणि अभेद आहे. अशा दिव्य ज्ञानाने युक्त मनुष्य मुक्तिपथावर उत्तरोत्तर प्रगती करू शकतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाके च पंडिता समदर्शिन. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनिमय ब्राह्मण, गाय, हत्ती आणि कुत्रा, चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते. तात्पर्य: कृष्ण भावना भवित मनुष्य जाती किंवा योनीमध्ये मुळीच भेद करीत नाहीत. सामाजिक दृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाळ हे भिन्न असतील किंवा योनीचा विचार करता कुत्रा, गाय, हत्ती हे भिन्न असतील, परंतु विद्वान पंडिताच्या दृष्टीने हे शारीरिक भेद निरर्थक आहेत, कारण ते सर्व भगवंताशी संबंधित आहेत आणि भगवंत परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे. परमसत्याचे असे हे ज्ञान म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे. निरनिराळ्या जाती किंवा योनीमधील शरीरांचा विचार केल्यास भगवंत प्रत्येकावर सारखेच दयाळू आहेत, कारण ते प्रत्येक प्राणीमात्राला मित्रत्वानेच वागवतात आणि जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार न करता ते परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये वास करतात. ब्राह्मण आणि चांडाळ यांचे शरीर जरी सारखे नसले तरी ब्राह्मण आणि चांडाळ दोघांमध्ये भगवंत हे परमात्मा रूपाने उपस्थित आहे. शरीर म्हणजे विविध प्राकृतिक गुणांची भौतिक निर्मिती आहे, परंतु आत्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मक दृष्ट्या समानच आहे. गुणात्मक दृष्ट्या आत्मा आणि परमात्मा समान असले तरी ते परिणामात्मक दृष्ट्या समान असू शकत नाहीत, कारण आत्मा हा एका विशिष्ट शरीरातच उपस्थित असतो तर परमात्मा हा प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतो. कृष्ण भावना वहीत मनुष्याला याचे पूर्ण ज्ञान असते आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते. आत्मा आणि परमात्म्यामधील समानता म्हणजे दोघेही सच्चिदानंद आहेत. परंतु दोहोंमधील फरक हाच आहे की आत्मा हा केवळ विशिष्ट शरीराच्या मर्यादित क्षेत्रामध्येच चेतन असतो तर परमात्मा हा सर्व शरीरांमध्ये चेतन असतो. परमात्मा हा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतो. इहैव तैजर्त सर्गो येषा साम्य स्थिती मनः निदोष हि समब्रह्म तस्माद ब्रह्मानी ते स्थितः. ज्यांचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे. ते ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणेच ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात. तात्पर्य: वर उल्लेख केल्याप्रमाणे मनाची साम्यावस्था म्हणजे आत्मसाक्षात्काराचे लक्षण आहे. ज्यांनी वास्तविकपणे अशा अवस्थेची प्राप्त केली आहे त्यांनी भौतिक बंधने विशेषतः जन्म आणि मृत्यू यावर विजय प्राप्त केल्याचे जाणले पाहिजे. जोपर्यंत मनुष्य या देहाशी तादात्म्य करतो तोपर्यंत त्याला बद्ध समजले जातं, परंतु जेव्हा तो आत्मसाक्षात्काराद्वारे साम्यावस्थेत उन्नत होतो तेव्हा तो बद्ध जीवनातून मुक्त होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर त्याला भौतिक जगतात पुन्हा
जन्म घ्यावा लागत नाही, तर तो मृत्यूनंतरही आध्यात्मिक जगतात प्रवेश करू शकतो. भगवंत हे निर्दोष आहेत, कारण ते आसक्ती आणि द्वेषरहित आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा जीव आसक्ती आणि द्वेषरहित होतो तेव्हा तो सुद्धा निर्दोष होतो आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो. अशा व्यक्ती पूर्वीच मुक्त झाल्याचे समजले पाहिजे आणि अशा व्यक्तींच्या लक्षणाद्वारे वर्णन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे. प्रहृषेत्रिय प्राप्त्य नोदिजे प्राप्त्य चाप्रियम स्थिर बुद्धी रसमुंडो ब्रह्माविदाद ब्रह्मानी स्थित. जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही, तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो मोहरहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो, तो पूर्वेच ब्रह्मामध्ये स्थित असतो. तात्पर्य: आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची लक्षणे या ठिकाणी सांगण्यात आली आहेत. पहिले लक्षण आहे की तो स्वतःच्या शरीराशी मिथ्या तादात्म्य करून मोहित होत नाही. तो निश्चितपणे जाणतो की आपण म्हणजे हे शरीर नाही, तर आपण भगवंताचे अंश आहोत. म्हणून तो शरीराशी संबंधित कोणताही गोष्ट प्राप्त झाल्यावर हर्षित होत नाही, तसेच शरीराशी संबंधित कोणतीही गोष्ट गमावल्यावर शोक करत नाही. मनाच्या या स्थिरतेला स्थिर बुद्धी म्हटले जाते. म्हणून तो स्थूल देहालाच आत्मा असे चुकीचे समजून मोहित होत नाही, तसेच देहाला शाश्वत मानित नाही आणि आत्म्याचे अस्तित्व अमान्य करत नाही. या ज्ञानामुळे तो परमसत्याने संपूर्ण विज्ञान म्हणजेच ब्रह्म, परमात्मा, भगवान जाणण्याचा स्तराप्रत उन्नत होतो. तो सर्व तऱ्हेने ब्रह्माशी एकरूप होण्याचा मिथ्या प्रयत्न न करता आपल्या स्वरूप स्थितीला पूर्णपणे जाणतो. यालाच ब्रह्मसाक्षात्कार असे म्हणतात. अशा स्थिर बुद्धीला कृष्ण भावना म्हणतात.